मी व माझ्या RGSS टीमने निस्वार्थी समाजसेवक म्हणून काल पोलीस निरीक्षक बारवकर साहेबांना संगमनेर बस स्थानकावर एक निवेदन दिले. तिथे त्यांचं कामच चालू होतं. त्या निवेदनाचा विषय असा होता, सध्या मकर संक्रांती हा सण जवळ येतोय. त्या सणानिमित्ताने शहरामध्ये पतंग उडवण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतो. या पतंगाला जो मांजा वापरला जातो, दोरा, हा मांजा प्लॅस्टिक मिक्सित असल्यामुळे त्याचं विघटन होत नाही, त्याचा नाश होत नाही. आणि तो जर त्या मांजामुळे मानव जीवनाला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. पशुपक्ष्यांनाही धोका निर्माण झालेला आहे. आपण कुठेही जाताना रस्त्यावर बघतो की एखादा पक्षी त्या मांजामध्ये त्याचा पाय अटकून तो झाडाला लटकलेला असतो, कधी कधी मृत पावतो. अशा पशुपक्ष्यांचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे पर्यावरण म्हणून. आणि मानव जीवनालाही या मांजापासून खूप मोठा धोका आहे. 2-3 दिवसापूर्वीची घटना आहे. संगमनेर तालुक्यातील एक पानसरी कुटुंबातील वयस्कर आई, त्यांच्या पायाला मांजा अटकला म्हणून त्यांचा पाय कापला. त्या पायाला 8 ते 10 टाके पडले. या अशा गोष्टी घडतात. तर प्रशासनाला आम्ही विनंती केली की या मांजावर तुम्ही निर्बंध आणावेत आणि जो कोणी व्यापारी हा मांजा विकत असेल पतंग उडवण्यासाठी, त्यांनाही कृपया विनंती करून सांगावी की तुम्ही हा मांजा विकू नये. यामुळे खूप दुष्परिणाम होतात. आपल्यावर जरी ती वेळ आली तर आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. तर प्रशासनाने यावर निर्बंध घालावे. लहान मुलं, त्यांना समज नाही या गोष्टीची, त्यामुळे ते आनंद घेत असतात. परंतु समजदार व्यक्तींनी यावर निर्बंध घालावेत. यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं. धन्यवाद.